खाली उठलो, आंघोळ बिंघोळ धुतली, नाश्ता विष्टा केला आणि आलो मम्मीच्या साईडवरती. इकडे बघितलं येऊन तर पुढे जाम पाणी साचलं, नुसतं पाणी पाणी पाणी. का रात्रीपासून पाऊसच पडतोय आणि इकडे पाणी साचलं, डायरेक्ट तालाच झालं दुसरा छोटा. तरी जायला निघालो आणि झाला पाऊस चालू. का आजच पडतोय सगळा पाऊस, काय माहिती यार. मी उघडलं गोडाऊनमध्ये गेलो, गोडाऊनमध्ये बघितला या बॉक्सवर पाणी पडत. बघू शकतो तुम्ही गोडाऊनमध्ये किती सामान पडलेलं आहे. नुसताच चलो रॉड बीड त्या काकानं वरती चढवला आणि तो कापड टाकून घेत होतो. कापड बिपड टाकून घेतला, आता टाकायचं आहे, टाकून होईल आता थोडं वेळात. इकडे पाठी पण बॉक्स पडले, तिच्यावर पण टाकायचं आहे कापड. बॉक्सवर कापड बिपड सगळं टाकून झालेलं आहे, तरी पाऊस थांबला नाही. बघू शकतो तुम्ही इकडं हिच्यावर पण टाकून झाला, हिच्यावर पण टाकून झाला, तरी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. पाऊस थोडा कमी आला, मम्मी बोलते चल घरी जाऊ, पाऊस काय थांबणार नाही. मग निघालो घरी. यायला निघालो आणि हायवेवरती आलो, जाम जोरात पाऊस चालवला, भिजलो अक्का. आलो, चेंज केला, नाश्ता विष्टा केला आणि निघालो जिमला. तरी पाऊस चालू होता, मग छत्री घेतली आणि निघालो जिमला. जिममध्ये आलो आणि बघतो काय अख्खी जिम खाली पडली, काय जास्त पोरच नाही. मग पटापट वर्कआउट करतो आणि जातो घरी. रूममध्ये आलो, शूज बीज काढायला, बघतो काय आदित्य आलाय. म्हणजे त्याला बोललो मी जातो. आता चालू घरी, जिम बिम झालेली आहे. आदित्य पण आलता, पण लेट आलता. आता मी एकटाच चालू घरी. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.